आहेत आणि धाराशिव लातूर बीड विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महेश देशमुख हे निवडणूक लढवत आहेत आणि या निवडणुकीमध्ये ते इतिहास रचतील असा मला आत्मविश्वास आहे. या सत्रापैकी 6 जागांवरती उमेदवारी वापस घेतली आहे. काय वाटतं एकूण चित्र काय असेल राज्यात? महाराष्ट्रामध्ये 17 जागांपैकी काही जागा बिनविरोध महायुतीने जिंकल्या. मला असं वाटतं त्याचं काही फार कौतुक आहे असं मी समजत नाही. याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांनी साम दाम दंडभेद आणि अनेक तंत्र उपयोगात आणले आणि मला असं वाटतं खरं म्हणजे निवडणुका त्यांनी होऊ दिल्या पाहिजे. निवडणुका लोकशाहीचा आत्मा आहे आणि निवडणुकात जर सत्ताधारी होऊ देणार नसतील तर लोकशाही जिवंत राहणार नाही. आकड्यांचा वेळ कसा प्रत्येक मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आणि प्रत्येक मतदाराला सतसत विवेक बुद्धी आहे. सगळंच काही आकड्यावर होतं असं नाही. त्यामुळं आकडा हा जो काही शब्द प्रयोग अलीकडं जे प्रचलित होत चाललेला आहे मतदारांचा अवमान करणार आहे. मतदानाचा किमान अवमान होणार नाही असं तरी आपण वागलं पाहिजे. या निवडणुकीमध्ये काल विधान केलेलं आहे की सत्तेचा मोठा घोडेबाजार चालू आहे. उमेदवाराला पैसे देऊन विकत घेतले जात आहे. कसं बघतोय तुम्हाला तर आता महेश देशमुखांचं कौतुक करावं लागेल कारण ते निवडणूक लढतायत. उमेदवारीचा अर्ज मागे घेतला नाही त्यांनी. असेच लढवय्ये इतिहास घडवतात. मला असं वाटतं की धाराशिव लातूर बीड खरंच तो लढतोय आपल्या भागासाठी त्याच्या मागे मतदार उभे राहतील अशी मला खात्री आहे. निवडणुकीमध्ये पारदर्शकता देण्यासाठी सुप्रिया सुळेंनी सांगितले की नवीन कायदा पारित झाला पाहिजे. यासाठी सुप्रिया सुळेंनी ज्या पारदर्शकतेबद्दल वक्तव्य केलेलं आहे कायदा आणण्याची भूमिका घेतली आहे त्याचं मी स्वागत करतो.